नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला हे वाक्य आता प्रत्येक गुन्हेगाराच्या तोंडी आहे. कारण राजकीय नेते असोत व गुन्हेगारांचे टोळके, चुकीला माफी नाही असा स्पष्ट आदेश देवाभाऊंनी दिलाय. निश्चितपणे मी स्वतः सीपींना पूर्ण मोकळीक दिलेली आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी काम चाललेलं आहे. कोणी कुठल्याही पक्षाचा असो, भारतीय जनता पक्षाचा असो, महायुतीचा असो की उबाठा राष्ट्रवादी काँग्रेस किंवा अन्य पक्षाचा असो, कोणालाही या ठिकाणी स्पेअर करू नका अशा प्रकारे त्यांना पूर्ण अधिकार देण्यात आलेले आहेत. यामुळे नाशकात अनेक नेते हे पोलिसांच्या कचाट्यात सापडलेत. रिपाईचे जिल्हाध्यक्ष आणि माजी नगरसेवक प्रकाश नौंढे आणि त्यांचा मुलगा दीपक उर्फ नानाजी पोलिसांच्या सातपूर गोळीबार प्रकरणी ताब्यात आहेत. विशेष म्हणजे या आरोपींच्या कार्यालयात गुप्त दरवाजा आणि भुयारही सापडलेत. या पितापुत्र टोळीने गँगस्टर स्टाईल मध्ये जबरदस्तीने बंगलाही बळकावलाय. नाशकात सध्या बड्या नेत्यांसोबतच टोळक्यांवरही थेट कारवाई केली जाते. गुन्हेगारीला प्रोत्साहन देणाऱ्यांना आणि गुन्हेगारांना पाठिंबा देणाऱ्या सर्व घटकांवर नाशकात कारवाई होत आहे. कारण हे देवाभाऊंचे पोलीस आहेत. शांत नाशिकला अशांत होऊ देणार नाही.